भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत। कर्मचारी शिक्षकांच्या निर्णयातून मागणीसाठी दुसऱ्या दिवशी संप सुरूच। राज्य सरकारी, निमसरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने कर्मचारी शिक्षकांच्या निर्णय मागणीसाठी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या पहिल्या दिवशी दिनांक 21 एप्रिल 2026 पासूनच्या बेमुदत संपाबाबत माननीय अप्पर मुख्य सचिव वित्त यांनी संपाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती संघटनेला चर्चेसाठी पाचारण करण्यात आले होते, परंतु माननीय मुख्यमंत्री, माननीय मुख्य सचिव यांचे पातळीवर प्रलंबित मागण्यांबाबत निर्णय चर्चा होणे अपेक्षित आहे असे मत सुकाणू समितीचे पदाधिकारी यांनी मांडल्यामुळे चर्चा होऊ शकली नाही। माननीय अप्पर मुख्य सचिव वित्त यांनी 2 दिवसात माननीय मुख्यमंत्री, माननीय मुख्य सचिव यांच्यासोबत होईल असे मत व्यक्त केल्यामुळे निर्णय चर्चा होईपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचे मत समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी मांडले आहे। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबतची सविस्तर अधिसूचना प्रसिद्ध करा, 4 कामगार संहिता रद्द करा, PFRDA कायदा मान्य रद्द करा, कंत्राटी कर्मचारी यांच्या सेवा 10 वर्ष पूर्ण होऊन देखील नियमित करण्यात आलेल्या नसल्यामुळे प्रचंड आर्थिक शोषण होते आहे। 8वी वेतन आयोगाच्या कार्यकक्षेचा आढावा घ्या, रिक्त पदे भरा, सर्व कर्मचाऱ्यांना आणि शिक्षकांना कॅशलेस विमा योजना लागू करा, लिपिक वर्ग आणि शिक्षकांच्या वेतन त्रुटी दूर करा, चतुर्श्रेणी आणि वाहनचालक पदभरतीवरील बंदी अव्यवहार्य असून तात्काळ भरती प्रक्रिया सुरू करा, देशातील 25 राज्यांप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करा, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नोव्हेंबर 2025 पूर्वीची सेवा गृहीत धरून जुनी पेन्शन योजना लागू करा, 10-20-30च्या सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी लागू करा, नगरपंचायत आणि नगर परिषदांचे प्रश्नासंदर्भात सचिव पातळीवर चर्चासत्र आयोजित करा, अशा विविध मागण्या अप्पर सचिव यांच्यासमोर मांडण्यात आल्या। सांगली विभागीय उपसंपादक अशोक मास। राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षक यांचा 21 एप्रिलपासून बेमुदत संप सुरू आहे। त्यामध्ये प्रामुख्याने जी मागणी आहे ती पेन्शन सुधारित निवृत्ती वेतन योजनेची अधिसूचना तात्काळ प्रसिद्ध करावी अशी प्रमुख मागणी या संपामध्ये आहे। वास्तविक राज्य सरकारनं गेल्या 15 महिन्यामध्ये एकदाही संघटनेबरोबर चर्चा केलेली नाही, संघटनेला चर्चेसाठी पाचारण केलं नाही। त्यामुळे कर्मचारी संवर्गामध्ये समस्त महाराष्ट्रामध्ये मोठा असंतोष सरकारच्या विरोधात आहे। त्यामुळं सातत्यानं आंदोलनं करून, निदर्शनं करून, मोर्चे काढून आम्ही सरकारला इशारा देऊन सुद्धा सरकार चर्चा करत नाही। त्यामुळं बेमुदत संपाची हाक द्यावी लागलेली आहे आणि आज संपाचा दुसरा दिवस आहे। आम्ही संप आम्हाला मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांबरोबर चर्चा झाल्याशिवाय, समाधानकारक तोडगा निघाल्याशिवाय आम्ही संपातून माघार घेणार नाही अशी भूमिका आज समन्वय समितीनं मांडलेली आहे। त्यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये जो असलेला असंतोष व्यक्त करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील 100% कर्मचारी हे संपात सहभागी झालेले आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो। माझं नाव सुलताना अन्सार जमादार, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना लातूर सांगली जिल्हा अध्यक्ष। 21 तारखेपासून आमचा संप चालू आहे की जुनी पेन्शन मिळायला पाहिजे। जोपर्यंत जुनी पेन्शन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही संप चालू ठेवणार। सरकारने लवकरात लवकर आमच्या पेन्शनसाठी निर्णय देऊन हा संप संपवायचा विचार करावा एवढी माझी इच्छा आहे।